मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आता एक नवा विक्रम नोंदवण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस तिसऱ्या स्थानी आहेत। यात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना आता मागे टाकलेलं आहे। 12 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवस म्हणजेच सुमारे 6 वर्ष 7 महिने इतका झालेला आहे। आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कदाचित काही विक्रम झालेले असतील, पण हा एक महत्त्वाचा विक्रम आता त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सर्वाधिक दिवस असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचा तिसरा क्रमांक आहे। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते कोण आहेत आपण बघतो आहोत। वसंतराव नाईक सुमारे 11 वर्ष 78 दिवस, त्यानंतर विलासराव देशमुख 7 वर्ष 129 दिवस, आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांचा तिसरा क्रमांक लागलेला आहे 6 वर्ष 7 महिन्यांचा। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शरद पवार आहेत, सुमारे 6 वर्ष 221 दिवस इतके दिवस शरद पवार मुख्यमंत्रीपदी होते। महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान लिहिलंय। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे। देवाभाऊ, तुमचा प्रवास आम्हा असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे। संकट आली, टीका झाली, राजकीय चढ उतार सुद्धा आले, पण महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी तुम्ही कधीही ढळू दिली नाही। तुमचं नेतृत्व म्हणजे निर्णय क्षमता, विकासाचा वेग आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेला विश्वास। देवाभाऊ, मनापासून अभिनंदन आहे। मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते। या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे। नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम आता झाल्याचं समोर आलेलं आहे, आणि त्या पुढचा विक्रम सुद्धा देवाभाऊंच्याच नावावर असेल असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांसोबत 14 कोटी जनतेचा आशीर्वाद असून देवाभाऊंच्या नावावर विकासाचे विक्रम आहेत, तर संजय राऊतांच्या नावावर राष्ट्रद्रोही वक्तव्यांचा विक्रम असल्याचं नवनाथ बन यांनी टीका करत म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या नावावर विचारांची गद्दारी करण्याचा विक्रम आहे, तो कुणालाच मोडता येणार नाही अशी टीका सुद्धा नवनाथ बन करतायत। सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता। आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोरलं गेलंय। खरं तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं। देवेंद्रजी फडणवीस साहेब आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे तिसरे मुख्यमंत्री ठरलेले आहेत। शरद पवार साहेबांना मागे टाकत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या नावावर हा नवा विक्रम केलेला आहे। संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कुणीही मोडू शकणार नाही। राष्ट्रद्रोह करणं आणि पाकिस्तान दार्जिनी भूमिका घेणं हा संजय राऊतांच्या नावावरचा विक्रम आहे, आणि मतांसाठी वडिलांच्या विचारांची तिलांजली देणं आणि अफजल खान औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळणं याचा विक्रम उद्धवजींच्या नावावर आहे। हा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही। बाबराला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता, औरंगजेबाला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता। त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर जो विक्रम आहे तो कुणीही मोडू शकणार नाही। त्यामुळे संजय राऊतांनी इतरांना शहाणपण शिकू नये। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय केलं हे महाराष्ट्र ओळखतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।